सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 25 एप्रिल 2026. पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. मराठा साम्राज्याचा इतिहास हटवण्याचा प्रयत्न, छत्रपती घराण्याकडून याचिका दाखल करणार. वृषलराजे भोसले यांचा प्रशासनाला इशारा. साताऱ्यात एनसीईआरटीच्या विरोधात निषेध मोर्चा. मराठा साम्राज्य इतिहास हा आमचा अभिमान आहे. तो अभ्यासक्रमातून कमी करण्याचा किंवा हटवण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. 15 दिवसात याबाबत निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल. प्रसंगी छत्रपती घराण्याच्या वतीने न्यायालयात याचिका देखील दाखल केली जाईल, असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशज वृषलराजे भोसले यांनी दिला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदेच्या जात प्रमाणपत्र प्रकरणाची मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी सुनावणी. सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राच्या विरोधातील तक्रार अर्जावर मंगळवार दिनांक 18 एप्रिल रोजी सातारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत सुनावणी होणार आहे. सातारा जिल्हा परिषदचे अध्यक्षपदी ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. दिनांक 20 मार्च रोजी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्यावेळी अध्यक्षपदी भाजपाच्या प्रिया शिंदे यांची निवड झाली. या निवडीविरोधात दोघांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात तक्रार अर्ज दिला आहे. निवडणूक लढवताना त्यांनी त्यांच्या नामनिर्देश पत्रात जातीचा उल्लेख हा केवळ मराठा असा केला आहे. याबाबत दाखल कागदपत्रात त्रुटी असल्याचे संबंधितांनी तक्रारीत म्हटले आहे. याची सुनावणी मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी होणार आहे. फलटण तालुक्यातील वाटाळ निंबाळकरच्या व्यावसायिकाची आत्महत्या, सावकारासह 6 जणांवर गुन्हा. फलटण तालुक्यातील वाटाळ निंबाळकर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रवींद्र लालासू खोपडे यांनी खासगी सावकार व फायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त असून ग्रामस्थात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सूरज इंद्राव कदम राहणार रविवारपेठ फलटण, दिगंबर भेरवकर राहणार शंकरनगर चिंचवड पुणे, प्रितेश चोपडा पूर्ण पत्ता उपलब्ध नाही, कृष्ण उर्फ रामचंद्र गुप्ता राहणार भोपाळ मध्य प्रदेश, चोलामंडल फायनान्सचे व्यवस्थापक कोरडे राहणार फलटण व आयडीएफसी बँकेचे व्यवस्थापक स्वप्नील बालगुडे राहणार फलटण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अर्धवट कामाने घेतला दाम्पत्याचा बळी. आंबेनळी घाट, वाडा कुंभरोशी ते तापोळा रस्ता वाहतुकीसाठी असुरक्षित. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या ऐतिहासिक आणि महत्वाच्या आंबेनळी घाटात सध्या सुरू असलेल्या रस्ते विकास व दुरुस्तीच्या कामांमुळे वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. घाटातील काही ठिकाणी रस्ता खणून ठेवला असून कामाचा वेग संत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे पसरले आहे. काही दिवसांपासून घाटात ठिकठिकाणी संरक्षक भिंत्यांनी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी संरक्षकडे काढण्यात आले असून त्या जागी कोणतीही तात्पुरती सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नाही. तीव्र वळणारा रस्ता अरुंद झाल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने थेट दरीत कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. मोळाचौडा सातारा येथे तरुणाकडून देशी पिस्टल हस्तगत. शाहूपुरी परिसरात मोळाचौडा येथील एका हॉटेलसमोर पोलिसांनी कारवाई करत तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तल व जिवंत काडतूस जप्त केले आहे. या प्रकरणी हर्षल सुनील भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित हर्षल सुनील भोसले वय 20 राहणार आझादनगर शाहूपुरी सातारा याने बेकायदेशीर शस्त्र बाळगले असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली. त्याच्याकडून 65,000 रुपयाचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल मॅग्झिनसह जप्त करण्यात आले आहे. विजेच्या लपंडावाने सातारकर हैराण. वाढत्या उष्मामुळे अंगाचे लाही. महावितरणचा भोंगळ कारभार. सातारा शहर परिसरात सध्या कडक ऊन आणि ढगाळ हवामान अशी दोन टोकांची स्थिती दिसत असताना महावितरणचा ढिसा कारभार चव्हाट्यावर आला आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अघोषित वाहन नियमाने सातारकरांच्या अंगाचे लाही होत आहे. खावली तालुका सातारा येथून दुचाकी लांबा. खावली तालुका सातारा येथे घराबाहेर उभी केलेली ऍक्टिव्हा अज्ञात चोरट्यांनी अपघात केल्याची घटना घडली आहे. घराबाहेरील वाहनाची चोरी झाल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे. खटाव तालुक्यातील वरोड्यातील लांडग्याच्या हल्ल्यात 6 शेळ्या ठार. खटाव तालुक्यातील वरोड्यातील लांडग्याच्या हल्ल्यात 6 शेळ्या ठार होण्याची दुर्घटना घडली आहे. या बोर्डची माहिती अशी की वरोडे येथील पोल्लेखिंड नावाच्या शिवारातील तलवंगी असणाऱ्या राजेंद्र सुखदेव सुरवंशी यांच्या गट नंबर 852 मध्ये असणाऱ्या शेडमध्ये 2 शेळ्या व 4 असे एकूण 6 शेळ्या लांडग्यांच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्या आहेत. उत्तर मान तालुक्यात मोगराळ येथे बिबट्याची दहशत. रासपचा 1 मे रोजी रस्ता रोकोचा इशारा. उत्तर मान तालुक्यातील विद्यमानामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा 1 मे रोजी मोगराळ येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे मान तालुकाध्यक्ष शिवाजीराव बरकडे यांनी दिला आहे. या संदर्भात शिवाजी बरकडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वन विभागाला लेखी दिले आहे. यावेळी तालुक्यातील अनेक पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. मसवडला 8 दिवसांनी मिळते पाणी. टंचाई उपाय म्हणून मानगंगा नदीत पाणी सोडण्याची प्राचार्य विश्वंभर बाबर यांची मागणी. मसवड शहरवासियांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असून यावर उपाय म्हणून जे गटापूर योजनेअंतर्गतच्या आंधळी धरणातील पाणी मानगंगा नदीत सोडावे अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष व कृषीरत्न प्राचार्य विश्वंभर बाबर यांनी केली आहे. कमलाच्या उष्णतेमुळे मान तालुका अक्षरशः वापरून निघत आहे. मसवड शहरासह मान तालुक्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.